हाय. आज तर खूप मूडमध्ये असणार आहे तुम्ही सर्वजण. आनंदी आनंद. म्हणजे जसं विचार आपण काल रात्रीपर्यंत, परवा रात्रीपर्यंत मॅरेथॉन सेशनमध्ये केला होता, सर्व विषयाबद्दल. जे आपण उजळणी केली होती सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार या 5 दिवसामध्ये सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजल्यापर्यंत अशा वेगवेगळ्या सर्व विषयामध्ये आपण लास्ट रिव्हिजन दिली होती. त्या लास्ट रिव्हिजनचा आय होप सो सर्व जणांना फायदा झालेला असेल, कारण की ते दिसून येत आहे पेपरमध्ये. जसे तुमचे मेसेजेस येत आहे, तुमचे कॉल्स येत आहे, तसं मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर कॉल रेकॉर्डिंग्स असो, म्हणजे कन्व्हर्सेशनची, किंवा एखाद्याने व्हिडिओ बघून म्हणजे बनवून पाठवला, ते पण मी आपल्या शॉर्ट्समध्ये PWच्या ॲड केलेले आहेत. किंवा लिहून कोणी मेसेज करून पाठवलेलं आहे की सर 20 मधून 18, 20 मधून 19, 20 पैकी 20, तर 20 पैकी 20 वाले तर 5-6 जण भेटले. 16, 17, 18च्या दरम्यानमध्ये, म्हणजे मॅथमॅटिक्सच्या 20 मधून 20 पैकी बोलतोय, तर असे 16, 17, 18 वाले तर लागले तेवढे जण. तर आय होप की कट ऑफ थोडासा वाढणार असं सर्वजण म्हणतात, पण एवढं टेन्शन घेऊ नका. जर तुम्हाला 60च्या वर असेल ना, कोणती ना कोणती तरी तुम्ही एक्झाम पास होणार, म्हणजे पोस्ट वाईज, आणि लगेच ग्रुप बीच्या मेन्सला तयारी करा. आता खूप जण असे असतील की सर ग्रुप सीचा पण फॉर्म भरला होता, त्याची पण प्रिलिम करायची. मग एक काम करा, पहिले आता राहिलेले बघा, ग्रुप सीची एक्झाम आहे मे महिन्यात, ठीक आहे, 4 मेला. तर अजून आपल्याकडं फेब्रुवारी पूर्ण लगभग 2च दिवस झाले. मग मार्च, एप्रिल 3 महिने लगभग आहे. त्या 3 महिन्यात तुम्ही असा सिलेबस बसवा की ज्याच्यामध्ये ग्रुप बी आणि सीचे दोन्ही मेन्सचा ॲज वेल ॲज ग्रुप सीच्या प्रिलिमचा, कारण की काही सिलेबस तर ओव्हरलॅप होतोच, तर तो पहिले प्रेफरन्स द्या. ठीक आहे, तर त्याच्याबद्दल मी एक वेगळा व्हिडिओ करणार आहे. पण आज आपण ग्रुप बीच्या आजच्या 2 फेब्रुवारी 2025च्या एक्झाम मधील फक्त आणि फक्त मॅथ्स रिझनिंग बद्दल बोलणार आहोत, कारण की बाकीचे सब्जेक्टनुसार तुम्हाला त्या सब्जेक्टचे शिक्षक तुम्हाला मार्गदर्शन करतीलच. ठीक आहे, सुरुवात करूया. माझ्याकडे बघा, टोटल 2 सेट आले होते, एक बी आणि एक डीचा. तर मग मी डी घेतलेला आहे. तुमच्याकडे जो सेट असेल तो त्याप्रमाणे बघा. क्वेश्चन्स फक्त वर खाली होतात, असतात फक्त तेच क्वेश्चन. ओके, तर आपल्याला आजच्या पेपरमध्ये अशा प्रकारचा होता, जे आपण ऑलरेडी ज्याच्यावर आपण बोलत होतो नाही, जग जाहीर आहे. तर याच्यात असं काही नाही की 20 प्रश्न सर्वात जास्त मॅथ्स रिझनिंगचे, त्यानंतर 15-15-15चे 4 आणि 10-10चे 2. हिस्ट्री आणि जॉग्रफी फक्त 10, बाकीचे 15, आणि सर्वात जास्त वेटेज मॅथ्स अँड रिझनिंगला. मी त्यावेळेसही सांगत होतो, यावेळेसही सांगतोय, आणि ग्रुप सीच्या ज्या प्रिलिम करता प्रिपरेशन करताय त्यांच्याकरताही सांगतोय की तुम्हाला मॅथ्स रिझनिंगला सोडून चालता येणार नाही. आप मानो या ना मानो, एकदाचं शिकूनच घ्या. ठीक आहे, आजच्या पेपरचं बायफर्गेशन मी मॅथ्स अँड रिझनिंगचं असं देतोय बघा. जसं हळूहळू MPSC मॅथमॅटिक्सचं वेटेज वाढवतंय, रिझनिंगचं कमी करतंय. हे का आपण मी एवढ्या मागच्या 1-1.5 वर्षापासून सांगत होतो, कारण की UPSCनं असं ट्रेंड चेंज केलाय. इवन आता 2025ची राज्यसेवा होणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा सांगतोय की मॅथ्सचं वेटेज वाढणार आहे, रिझनिंगचं कमी होणार आहे. डिसिजन मेकिंग असेल किंवा नसेल, असलं तर मग 5च असेल, नाही तर मग 0, जसं UPSCने केलं. आणि पॅसेजमध्ये सुद्धा, राज्यसेवाबद्दल बोलतोय सीसॅट, आणि पॅसेज सुद्धा कमी करतील, आणि एका पॅसेजवर एक सिंगल क्वेश्चन, डबल क्वेश्चन, असं एवढं जो UPSCने ट्रेंड सेट केला आहे मागच्या कोविड नंतरचा, तोच ट्रेंड बहुतेक सर्व स्टेट्स फॉलो करणार आहेत. तर त्याची पण तयारी ठेवा. जर चेंज नाही झालं तर आपण जो ओरिजिनल पेपर पॅटर्न बघत होतो आत्तापर्यंत त्याचनुसार करा, पण दोन्ही बघून ठेवा. चला बॅक टू पॅव्हलियन. असे वेगवेगळे होते, सरासरी, वेगवेगळे अंतर, क्षेत्रफळ. मॅरेथॉन सेशनमध्ये मी किती ओरडून सांगितलं की स्पीड टाइम डिस्टन्स शिवाय तुमचा पेपर नाही होणार, असं होऊच शकत नाही. नंबर सिस्टम, संख्याशास्त्र याच्याशिवाय, म्हणजे हे ESPN चॅप्टर आहे, इसके सिवा पेपर नाही. याच्यामध्ये पण एक या कोडे आहे, सिल्युलिझम आहे, अंतर्ज्ञान दिशाज्ञान आहे.
सर्व आपण बघितलं होतं. आणि एक जणाचा म्हणजे मेसेज पण आला की सर मॅरेथॉनच्या सोमवार आणि मंगळवारी तुम्ही खूप अवघड अवघड प्रॉब्लेम घेतले, म्हणजे ते खरंच अवघड होते, मीडियम टू हार्ड लेवलचे. पण बुधवार गुरुवार शुक्रवार मागच्या 3 दिवसात तुम्ही खूप सोपे सोपे प्रॉब्लेम घेतले, असं का केलं तुम्ही? आता कळालं असं का केलं आजचा पेपर बघून. ठीक आहे, चलो एक प्रिडिक्शन असतं फक्त, जास्त काही नाही. तर माझ्याकडे डी सेट आहे बघा, तर तुम्ही तुमच्या हिशोबाने बघा. 2024चा आजचा पेपर, वाटलं तर डेट लिहून देतो, 2 फेब्रुवारी 2000, आज 25 आहे, पण एक्झामिनेशन होती 24ची. ठीक आहे, जी 25 मध्ये होते. तर हा पहिला प्रॉब्लेम माझ्याकडं डेटा इंटरप्रिटेशन माहिती पृथक्करणचा आहे. सोप्पा होता, लगभग सगळ्या जणांना हा येणार. ठीक आहे, तर नॉर्मल होतं, घरभाडे, किराणा माल आणि प्रवासावर किती टोटल खर्च होतात. हा टोटल गोळा जर 100% दिला असता तर पर्सेंटेज आपण 100 घेतलं असतं, पण मला इथं डिग्रीमध्ये दिले, ते एक वर्तुळ 360 डिग्रीचा असतो. तर मला घरभाडे, किराणा आणि प्रवास म्हणजे या तिघांची टोटल 110, 70 आणि 90. तर 110, 70 आणि 90 टोटल बघा. 9 10 17, चला 1 1 1 2 270. टोटल गोळा असतो 360चा, आणि 360 डिग्री करता यांनी दिलेले 40,000. तर 270 करता किती, असंच करायचं होतं. तर डायरेक्टली इथे इथं पण करू शकतात, नाही तर 270 मल्टिप्लाय बाय 40,000 डिवायडेड बाय 360. पण एक्झाम मध्ये एवढा वेळ नसतो, 20 ते 30 सेकंदात सोडवायचं असतं. तर डायरेक्टली 0 0 कट करा, 4 1 4 आणि 4 9 36, असं 9 त्रिक 27, 9 0 0 आणि हे मल्टिप्लाय, तर डायरेक्टली 30,000. इथल्या इथं केलं तरी चालतं, पण ते सवय पाहिजे तुम्हाला, एक्सपिरियन्स पाहिजे, तेवढं फास्ट प्रोसेस झाली पाहिजे. त्याच्याकरता सांगत असतो, प्रॅक्टिस करत जा. अजूनही वेळ गेलेली नाही ग्रुप सी करता, तुम्ही अजूनही 3 महिन्यात खूप चांगल्या रीतीने प्रॅक्टिस होऊ शकते. ओके, आता हा वाला नफ्या तोट्याचा सोपा प्रॉब्लेम होता, व्हेरियस कॅरेक्टर्स होते. तर बघा, ए 1 आहे, बी 1 आहे, सी 1 आहे. ठीक आहे, मी याला जागा दिली का? हा दिली बघा. ए 1 आहे, बी 1 आहे, सी 1 आहे. ए ने एक वस्तू बी ला विकली 10% नफ्यामध्ये, आणि बी ने तीच वस्तू ए ला विकली 10% तोट्यामध्ये. आता नॉर्मली जर तुम्हाला असा प्रश्न विचारला असता की मग ए ची किंमत किती किंवा मग सी ची किंमत किती, इनिशियल किंवा फायनल असे 2 प्रश्न विचारतात. या केसमध्ये एमपीएससीने असं पहिली प्राइस किंवा शेवटची प्राइस असं काही विचारलेलं नाहीये. फक्त हे विचारलेलं आहे ए ला किती टोटलमध्ये लॉस झाला, किंवा नेक्स्ट टाइम जर विचारतील तर बी ला किती टोटलमध्ये लॉस झाला, किंवा सी ला किती टोटलमध्ये लॉस झाला. तर नॉर्मल आपण याला 100 पकडून घ्यायचे. 100 वर 10%चा फायदा झाला, 10%चा फायदा आहे म्हणजे 10 रुपयाचा फायदा आहे, तर 110 झालं. आणि 110 बी ने, अच्छा सी नाही ह्याच्यात, तर बी ने परत इकडून इकडं असं 10% लॉसमध्ये विकलं, लॉसमध्ये. तर 110 चे 10% 11, 110 मधून 11 गेले तर 99, म्हणजे 99 मध्ये विकलं. म्हणजे तुम्ही एक गोष्ट बघा, ए ने खरेदी केलं होतं 100 मध्ये. मला ए बद्दल दिले ना सगळं डेटा, ए बद्दल जास्तीत जास्त, बीचा पण काढून दाखवतो. ए ने खरेदी केला होता, आता मी हे डोक्यातल्या डोक्यात मला लगेच कळतं की ते 10 रुपयाचा फायदा झाला, 1 रुपयाचा, तर टोटल 11. पण मला आता जे मी विचार करते ते तुम्हाला सांगू कसं, त्याच्याकरता फळ्यावर लिहितोय. ठीक आहे, हा. तर ए ने 100 रुपयात वस्तू घेतली होती. ठीक आहे, आणि परत एकदा वस्तू घेतली 99 रुपयाची, परत ही खरेदी केली ना बी कडून. तर टोटल त्याच्या खिशातून किती रुपये गेले रे? 199 रुपये गेले. आता ए नी हे स्वतःच्या खिशातून पैसे पे केलेले. आता ए कोणाला तरी विकतोय, तर विकताना ए कडे किती येत आहे बघा बरं. ए कडे इथे एकदा 110 येत आहे. ठीक आहे, आणि इथं बी ने त्याला 99 रुपयात विकली, म्हणजे ए ने परत ती वस्तू घेतली. आता हा ए पुढे जाऊन विकतोय की नाही, बी ने, ए सॉरी, आता हा ए परत जाऊन विकतोय का आय डोंट नो. पण एक गोष्ट बघा ना, माझ्या घरात एक वस्तू आली होती, माझ्या घरातून ती परत गेली आणि परत माझ्या घरात आली, म्हणजे माझ्या घरात पहिल्यापासून होती, आता सुद्धा आहे, परंतु त्याची प्राइसच चेंज होऊन आली.
आणि त्या प्राइस चेंज होऊन आल्यामुळं माझा फायदा कितीचा होतोय. माझ्या घरात आली होती 100ला, अजूनही माझ्या घरातच आहे, पण आता ती 99 मध्येच आहे. म्हणजे मला इथं 199 न घेता जर एने विकली असती तरचा, पण आता इथं मला 1 रुपयाचा फायदा दिसतोय. अरे माझ्या घरात एखादी खुर्ची आहे, तिची आज प्राइस 100 रुपये दिसती, कारण की मी पे केलेलं आहे. आणि आता तीच परत माझ्या घरात आली, पण आता तिची प्राइस माझ्याकरता 99 आहे. मार्केट व्हॅल्यू कमी नाही झाली, माझ्याकरता ती 99ला झाली. म्हणजे इथून मला 1 रुपये भेटतोय. आणि जो मी याच्यातला डिफरन्स मला जो 10 रुपये भेटला होता, असं टोटल होऊन 11 रुपयाचा मला फायदा आहे. तर असं मला अला 11% नफा झाला 100वर. हे झालं उत्तर. आता सपोज याच्यात बी विचारलं असतं तर काय केलं असतं. बीचं तर सिंगल ट्रान्झॅक्शन आहे. बी कडे एक वस्तू आली होती, त्याच्या घरात ती 110 आला होती, त्याच्या घरातून चालली गेली, 99 रुपये देऊन गेली. तिथले तिथे त्याला 10% नुकसान आहे, कारण की त्याचं सिंगल ट्रान्झॅक्शन आहे. ओके. आता हा वाला बघा, टाइम अँड वर्क, याला सुद्धा आपण आपल्या एलसीएम लसावी मेथडने करणार. कसं करणार बघून घ्या. मी इथं करतो. भूषण एक नावाचा व्यक्ती आहे, तो एक काम नॉर्मली त्याच्या 80 दिवसात पूर्ण करतो. ठीक आहे. आता मला माहित नाही किती काम आहे, तर 80ला 80ने भाग जातो. पटकन ते एलसीएम तेवढंच घेतलं मी, एकच नंबर आहे कारण की. तर टोटल 80 काम आहे असं मी समजतो. 80 काम आहे असं मी समजतो. तर इफिशियन्सी किती झाली. 80 काम तो 80 दिवसात करतोय, म्हणजे एका दिवसात एक करतोय. 80/80 झालं, एक काम पर दिवस. ठीक आहे. हा एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ आहे. याच्यात थोडं मी डेप्थली जाऊन वेगवेगळ्या मेथडने शिकवणार. नॉर्मली तो लाईव्ह सेशन मध्ये तुम्ही बघितलं असेल, याचे उत्तर मॅटर क्लोज. ठीक आहे. तर एक काम पर दिवस, असे तो किती 10 दिवस काम करतोय. तर असे बाबूने 10 दिवस काम केले, तर टोटल 10 × 10 म्हणजे 10 काम केले. ठीक आहे. तर उरले किती, 80 मधून 10 गेले, 70 काम बाकी. हे बाकी काम आहे, रिकम काम बाकी. ठीक आहे. हे काम आहे 70 काम. ओके. बाकी आता उर्वरित काम नीरजने केले 35 दिवसात. 70 काम करायचे होते नीरजने 35 दिवसात केले, 35 डेज मध्ये केले. म्हणजे एका दिवसात किती केले असेल, 35 × 35, 35 दुने 70. म्हणजे एका दिवसात तो 2 काम करतोय. म्हणजे नीरजची इफिशियन्सी किती झाली, 2 काम पर डे. बस. जसं याची इफिशियन्सी मी काढली होती 1 काम पर डे भूषणची, तशी नीरजची किती झाली, 2 काम पर डे. आता त्यांनी विचारलंय की जर ओरिजिनली जेवढं पहिले आपण काम ॲझ्युम केलं होतं 80, जर ते एकट्या नीरजने केलं तर त्याला किती दिवस लागणार. सो 80 काम करायचं होतं आणि एका दिवस हा बाबू 2 काम करतोय, 2 काम पर डे. काम काम कट बे एक बे बे 40 80, तर 40 डेज म्हणजे 40 दिवस लागणार त्याला. असा आन्सर ऑप्शन 4. तो एलसीएम मेथड एकदम डेप्थली जाऊन एक्सप्लेन केलं. नेक्स्ट, 5 वर्षापूर्वी सरासरी वय होतं, ॲव्हरेजचं आहे. आता याला तुम्ही एजेसचं समजा किंवा ॲव्हरेजचं समजा, काही फरक पडत नाही. बघा, कॅरेक्टर पहिले याच्यात बघायचे असतात. इथं आहे रेखा, इथं आहे नेहा. तसं पण सर्वांना आला असेल. ॲक्च्युली मला माहिती आहे, फक्त 2-3 प्रॉब्लेम करताच खूप जण हा व्हिडिओ बघणार आहे. तर त्या प्रॉब्लेमसोबत हे पण प्रॉब्लेम बघून घ्या, मे बी तुम्हाला काही नवीन मेथड जाणायला भेटेल. तर रेखा आणि नेहा होती. रेखा आणि नेहा यांचं टोटल काढण्याकरता आपण ॲव्हरेजने त्यांच्या क्वांटिटी नंबरशी मल्टिप्लाय करतो, कारण की ॲव्हरेजचा फॉर्म्युला माहिती आहे. ॲव्हरेज 34 आहे आणि कॅरेक्टर 2 आहे, तर त्यांची बेरीज किती झाली, 4 दुनी 8, 3 दुनी 6, 68. याच्यामध्ये रेखा आणि नेहा येते. आता रेखा नेहा सोबत नीरज पण आला रे भाऊ. रेखा प्लस नेहा प्लस नीरज NI करतो. ठीक आहे. आता यांचं तसंच एज काढलं, तसंच याची पण टोटल करू, तर 33 मल्टिपल आहे, कॅरेक्टर 3 आहे, तर 99. आता मला एक गोष्ट सांगा, रेखा नेहा आणि नीरज मध्ये रेखा आणि नेहाची टोटल मला 68 माहिती आहे, तर याच्या जागी मी 68 टाकू प्लस नीरज इजिकल टू 99. इकडं मायनस मध्ये, तर नीरजची व्हॅल्यू डायरेक्टली 99 मधून 68 गेले, किती उत्तर आहे, 8 मधून 9 8 गेले 1 आणि हे 2.
21 वर्ष नीरज. पण मला हे नाही विचारलं की आज कितीचा आहे नीरज, मला विचारलंय 10 वर्षानंतर नीरजचे किती वय असेल, ते याच्यात 10 ऍड करून टाका. सो सिंपल. नाहीतर 21 जर उत्तर दिलं असतं पहिल्या ए मध्ये तर खूप जणांनी ते लावून आले असते आणि सिली मिस्टेक झाली असते. त्यामुळं एक्झाम मध्ये प्रॉब्लेम नीट वाचत चला. ठीक आहे. नेक्स्ट. आता हा वाला प्रॉब्लेम खूप जणांना जमणार नाही, आय होप सो. पण लाईव्ह सेशन मध्ये पण मी तुम्हाला याचं उत्तर दाखवलं होतं. आता पर्सनली जेव्हा मी हा प्रश्न बघितला तेव्हा मी पण याला एक्स मेथडने गेलो, जबकि मॅरेथॉन सेशन मध्ये सेम टू सेम प्रश्न, फक्त इथं 50% 40% याच्याऐवजी वेगळा नंबर घेतलेला आहे. आता एवढं तर मॅचअप नाही होत ना रे कधी कधी. ठीक आहे. पण याची मेथड मी मॅरेथॉन सेशन मध्ये सांगितली होती. तिथं पण मी ऑप्शन वाईज गेलो आणि तिथं उलट पण जाऊन दाखवलं. तर इथं पण तुम्ही उलट पण जाऊन दाखवू शकतात किंवा मधूनही सुरू करू शकतात किंवा एक्सने पण करू शकतात. वेगवेगळ्या मेथड आहे. मी तुम्हाला 2-3 मेथड दाखवतो बघा. पहिली मेथड बघा. नॉर्मली ए मध्ये काही होते तर ए ला मी एक्स मानू. आता याच्यातून 50% गेले म्हणजे 1/2 होतं 50%, म्हणजे प्रत्येक 2 मधून 1 गेला तर उरला एकच. तर आता उरलेले घ्यायचे मला. आता एवढे उरले आणि याच्यामध्ये 25 जण अजून ऍड झाले. आता याच्या 40% उरले म्हणजे 40% गेले काशीला. ठीक आहे. म्हणजे शून्यकड म्हणजे 2/5 म्हणजे 5 मधून प्रत्येक 2 जण उतरले. ठीक आहे. उरले किती 3, तर उरलेले घ्यायचे मला. आता उरलेले 3/5 आणि याच्यात परत चढले 40. ठीक आहे. आणि आता ही जी व्हॅल्यू येते ना ती ए मध्ये चढलेल्या प्रवाशाच्या 40% आहे. ए मध्ये चढलेल्या प्रवाशाच्या, ए मध्ये किती चढले होते रे, हे एक्सच्या 40% आहे. 40 म्हणजे 4/10. ठीक आहे. बस आता हे सॉल्व करणं म्हणजे जगाच्या विरुद्ध जाणं. एवढं मोठं कोण सॉल्व करत बसणार आहे. ठीक आहे. हा, तर एवढं मोठं नका करत बसू. एक्सची व्हॅल्यू येऊन जाईल तुम्हाला. याच्या तुम्हाला बेस्ट मेथड सांगतो ऑप्शन वाईज जायचं. तरी मी हे इथं तसंच राहून देतो, नंतर तुम्हाला सॉल्व करता येईल. एक्सची व्हॅल्यू तुम्हाला लगभग 550 काहीतरी येऊन जाईल. ठीक आहे. आता मी असं ॲज्युम करतो ऑप्शन वाईज जायचं, पण प्रश्न काय ते पहिले बघून घ्या. प्रश्न मला बी चा दिलेला आहे. आता इथं कॅरेक्टर ए आहे, बी आहे, आता सी आहे. बघा बी वर किती उतरले असं विचारले. सपोज मी पहिला ऑप्शन घेतला, चला पहिला ऑप्शन जाऊ. 140 बी मध्ये एवढे उतरले. पण ही व्हॅल्यू कधी आली होती, जेव्हा ए च्या मधून 50% प्रवासी उतरतात बी मध्ये. बघा ना तुम्ही, ए पासून काही प्रवासी एक रेल्वे गाडी सुटते, बी स्थानकावर 50% उतरतात आणि 25 जण चढतात. त्याच्यानंतर ही प्राइस आलेली. तर बी स्थानकावर किती उतरले, तर हे 50% जे आहे ना ते हे मी पकडलेले 140. ऑप्शन वाईज जातो तर मी स्वतः अजून करतो की बी स्थानकावर जेवढे प्रवासी उतरतात ना 50%, आणि मला पण विचारलेलं स्थानकावर किती उतरले बीच्या, तर मग मी असं अजून केलं 50% 140 आहे असं. ठीक आहे, कळालं. हा, आता जर 140 हे आहे तर ए किती असेल, त्याच्या डबल असेल ना, म्हणजे 214 दूने 28 280 होते. आता राहून द्या, फक्त मी असं ॲझ्युम करून दाखवतो. तर 140 याच्यातून गेले म्हणजे मी इथं लिहू 280 होते, याच्यातून 140 गेले ते 140 बाकी. आता हे याच्याकडे गेले आणि याच्यामध्ये चढले स्वतःचे 25, ते किती झाले 165. आता 165 मधून 40% कमी झाले, ते 165 चे 40% कमी झाले, मग उरले किती 60%. तर 6/10. पण हे पॉइंट मध्ये येत आहे बघा, पॉइंट मध्ये येत आहे. तरी मी चला काढून दाखवतो. 2×6 2×5 10 5×15 5×15 99. म्हणजे आता 99 इथं चढले सी मध्ये राहिले आणि परत सी पासून चढले 40, ते किती झाले 139. आता ही जी प्राइस आहे सी ची, ही जी प्राइस आहे ए मध्ये चढलेल्या प्रवाशांचे 40% आहे का, म्हणजे 280 चे 40% का नाहीये, कळलं. तर हा ऑप्शन नाही. हे तुम्ही ऑप्शन वाईज फटाफट करू शकत होता. आता मी डायरेक्टली तोच ऑप्शन उचलतो, प्रोसेस तीच पाहिजे फक्त. बघा आता मी सपोज 275 पकडले जे बी मध्ये, कारण की बी चा डेटा दिलेला आहे, तर ए चा याच्या डबल असेल 550.
आता 550 मधून 50% गेले म्हणजे 275 गेले, तर 275 उरले. याचे हे 275, याच्यामध्ये स्वतः बी मध्ये चढले होते 25, तर 300 झाले. हे 300 इकडे गेले, 300 मधून 40% गेले म्हणजे 120 गेले. 300चे 40% 120, तर डायरेक्टली 60% तर 180 उरले. आणि 180 मध्ये अजून 40% चढले, सॉरी 40 चढले, तर किती झाले 220. आता बघा बरं, 550च्या 40% बरोबर 220 येतात का? येतात. 550च्या 40% 220च येतात. करून बघा. 550 इंटू 40 डिवायडेड बाय किती 40% ना 100. शून्यकट 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 5 चोक 20, 7 2 5 24 21 22 220 आले. हा म्हणजे मी जी अमाऊंट घेतली होती ही बरोबर होती. झालं. तर असं तुम्हाला ऑप्शन वाईज जायचं होतं. याने पण होऊ शकतं, इथून डायरेक्टली व्हॅल्यू येते तुमची 550 एक्सची, आणि मग त्याचे मला बी मधले 50% उतरलेले किती होते हे विचारलं होतं. 550चे अर्धे 275 तुम्हाला टिक करायला पाहिजे होतं, पण माझ्या हिशोबाने तुम्ही या मेथडने गेले असते तर बरं पडलं असतं. नेक्स्ट हा वाला सोप्पच होता. ए प्लस बी, ए मायनस बी, याचा वर्ग याचा वर्ग, ए वर्ग बी वर्ग, त्याच्यानंतर ए प्लस बी क्यूब, ए मायनस बी क्यूब. हे 5-6 आपण फॉर्म्युले पाठच करतो अल्जेब्राचे, आणि एवढेच लक्षात राहतात. अजूनही खूप आहे, पण त्याची गरज नाही, एमपीएससी एवढे पुढे जात नाही. त्याच्यामधून एक वाला होता हा वाला, तर याचं उत्तर काय येतं? ए प्लस बी आणि ए मायनस बी. आता याच्यातून मला ए ची व्हॅल्यू याला पकडली, बी ची व्हॅल्यू याला पकडली, याला ए पकडली, याला बी पकडली, तर ए मायनस बी. तर डायरेक्टली मी असं लिहू शकतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, आणि हा ए मायनस बी. आता याला एक्सपांड मी असं करू शकतो, तर ए प्लस बी आणि हा ए मायनस बी, आणि खाली ए मायनस बी तर होतात. हा कट होतो, नाही तर हाच उरतो. ज्याला मी ए आणि बी पकडलंय त्याची बेरीज करा, याची बेरीज केली तर ही येते. तर तिथले तिथे करायचं होतं हे. असं तुम्हाला मी फक्त आता एक्सप्लेन करून दाखवलं, मला एक्झाम मध्ये फटाफट करायचंय. नेक्स्ट, समीरने ब्ला 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 डिस्काउंट, प्रॉफिट अँड लॉस किंवा पर्सेंटेज असे तुम्ही पकडू शकतात. तर इथं पण 2-3 मेथडने तुम्ही करू शकतात. एक तर एक्स मेथडने करा, पण एक्सने करायला गेलो तर जिंदगी बर्बाद होऊन जाईल तुमची. ऑप्शन वाईज जाणं. ठीक आहे. तर बघा मी कसं केलं होतं, जेव्हा मला फर्स्ट टाइम दिसला होता प्रॉब्लेम. 360 रुपयाला काही सफरचंद खरेदी केले म्हणजे त्याच्या समीरच्या खिशातून 360 टोटली गेले. आता 360 मध्ये त्याला किती आंबे आले? काय आंबे सफरचंद आले ते बघायचं होतं मला. पुढे दिलं होतं सफरचंदावर जर 3 रुपयाची सूट दिली असती तर 25% अधिक खरेदी करू शकला असता. ओके ठीक आहे, ओके. तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले? आता मला गोष्ट सांगा, सपोज मी हा पहिला ऑप्शन बघितला, 360 डिवायडेड बाय 24, ते किती होतात बघा? 6 चोक 24, 6 36 7 0 0 15, म्हणजे 15 रुपीज पर सफरचंद हा रेट झाला, रेट प्राइज. आणि ते म्हणताय या प्राइज मध्ये मला 3 रुपयाची सूट भेटली असती, तर 3 रुपयाची सूट भेटली असते तर मी 12 रुपीज पर सफरचंदच पे केला असता. आता त्या 360 मध्ये खिशातून तर मी तेवढेच भरले ना, 12 रुपये प्रमाणे गेलो असतो तर 12 36 12 0 0, म्हणजे मला 30 सफरचंद आले असते. जबकि पहिले किती येत होते? 24 येत होते, आणि मला सांगताय ते 25% अधिक भेटले असते. तर बघा बरं, 24 मध्ये 25% 24चेच ऍड केले तर 24चे 25% किती होतात? 25 म्हणजे 1/4, 1/4 म्हणजे 6 चोक 24 म्हणजे 6, तर 25 24 मध्ये 6 ऍड केले तर ते बरोबर 30 होतात. म्हणून आन्सर ऑप्शन ए बरोबर. पण ही पण खूप लेंदी मेथड होते. ठीक आहे, तर असं पण नका करू तुम्ही. ठीक आहे, ऐका माझी गोष्ट, याला अजून दुसऱ्या तिसऱ्या गोष्टी आहेत. ओके, आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला एवढं तर माहिती आहे, स्पीड टाइम डिस्टन्स प्रमाणे जेव्हा टाइम कमी होतो तर स्पीड वाढवावी लागते, किंवा स्पीड वाढवली तर टाइम कमी होतो. दोघांमध्ये 36चा आकडा असतो, जानी दुश्मनी. ठीक आहे, तसंच आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, आता एक तुम्ही काम करा,
याच्यापेक्षा एक सोपी मेथड सांगतो मी तुम्हाला बघा. हे एवढं ऑप्शन आहे, सपोज हा नसता आला मग एवढं गेलं असतं ना कामातून, मग हा करा मग हे पण नाही, हा करा हे पण नाही, हा करा हे पण नाही. त्याच्यापेक्षा एक वर्ल्ड बेस्ट सांगू का मेथड, आणि याच्यावर मी तुम्हाला ॲव्हरेजचा एक टाईप पण शिकवला होता. त्यामध्ये मी एक्झाम्पल तांदूळाचा घेतला होता, राईसचा. ठीक आहे. आता इथं काय करायचं असतं, डायरेक्ट 360 चेच 25% काढायचे. किती होतात म्हणजे 1/4 म्हणजे किती होतात हे 4 9 36 0 म्हणजे 90 रुपये. 360चे 25% 90. आणि ही 90 रुपये 3 रुपयाची सूट देऊन आलेले, म्हणजे एका याची प्राइस किती झाली 30 रुपये. आता 360 वर 25% एक्स्ट्रा भेटतं ना, म्हणजे 90 रुपयाचा माल एक्स्ट्रा भेटतोय आणि तो माल 3 रुपये सूट देऊन आलेला आहे. म्हणजे एका याला किती आला 30, म्हणजे एका सफरचंदाची म्हणजे किती प्राइस झाली 30 सफरचंदाची. पण ही पण प्राइस 25% नंतर आलेली, म्हणजे कोणत्या तरी याच्यात ती 25% ऍड होऊन आलेली प्राइस आहे. म्हणजे मुळात जर एखादी 100 असेल त्याच्यावर 25% ऍड केलं तर 125 होते, म्हणजे ही 30 रुपये 125 ची प्राइस आहे. तर ओरिजिनली 100 ची किती. ठीक आहे, म्हणजे क्वांटिटीचा रेशो आहे ना. तर 125 करता 30 तर 100 करता किती, क्रॉस कॅल्क्युलेशन, बस बन गई जिंदगी. 25 चौक 100, 25 5 25 असे 5 1 5, 5 सक 30, 6 चौक 24. तर ओरिजिनली 24. ही वाली सर्वात बेस्ट मेथड, काहीच करावं लागेल. ही जुनी विचारली, नवीन विचारली असते तर 30. ठीक आहे, चलो, कारण की आपल्याला मुळात विचारले ना, मुळात ओरिजिनल विचारले ना, म्हणून 24. हा सोप्पा आहे. कधी पण ऍक्च्युली याच्यावर ना एक मला असं वाटतं राज्यसेवेमध्ये एक प्रश्न विचारला होता की 3 ने कशाला भाग जातो, 3 ने. यावेळेस त्यांनी 11ला दिलेलं आहे, आणि त्यावेळेस असं होतं बहुतेक 100 ते 511 पर्यंतच्या नोट आहे 10च्या, 121 पासून नाही नाही, तो एक प्रश्न होता अशा किती संख्या आहे 1000 पर्यंत मला लिहायचं आहे, सपोज 1000 पर्यंत कीबोर्डवर लिहायचं आहे, आणि 1 ते 9 पर्यंत आपण 9 वेळेस कीबोर्डचं बटन दाबणार. मग 10 लिहिण्याकरता एकदा 1 दाबणार, एकदा 0 दाबणार, म्हणजे 2 वेळेस कीबोर्ड दाबणार. आणि सपोज 124 लिहायचं तर 1 2 4 लिहिण्याकरता 3 वेळेस, म्हणजे असे किती वेळा तुम्ही कीबोर्डचे बटन दाबणार. हा वाला आय थिंक सो की तुम्हाला PYQ आठवत असेल, त्याच टाईपचा प्रश्न आहे. तसंच 150 ते 500 याच्या मधल्या किती संख्या आहे ज्याला 11 ने भाग जातो, त्याला काय करायचं होतं, सर्वात बेस्ट मेथड होती, या 500 मधून 150 मायनस करा, 0 5 हातचा 1 2 350. आता या 350 ला भाग द्या 11 ने, 11 तिक 33 आणि 11 एका 11, हे बाकी गेले खड्ड्यात. म्हणजे अशा 31 संख्या आहे ज्या याच्यामधल्या ज्यांना 11 ने भाग जातो, आणि त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट नेहमी 1 मिळवलं जातं, तो आन्सर ऑप्शन 32. आता हे 1 का मिळवलं जातं, जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक्झाम्पल देतो, तर कुठं देऊ, 1 मिनिट इथं देऊ का, बघा मला 1 ते 9 पर्यंत किती संख्या आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9, 9च आहे, पण ते मला काढायचंय. तर कसं करतात, 9 मधून 1 गेला 8, 8 संख्या आल्या. ठीक आहे, आता मला सपोज मोठ्या दिल्या 10 पासून 99 पर्यंत किती संख्या आहे, मग आता कसं करणार, मग काय करायचं, 99 मायनस 10 डिवायडेड बाय 2, कारण की याच्यात 2 वेळेस कीबोर्ड दाबतो ना आपण, हा सॉरी मल्टिप्लाय बाय 2, 99 मायनस 10 म्हणजे 89 मल्टिप्लाय बाय 2, ते 9 दुने 18 हातचा 1 8 दुने 16 1 17. पण हे 178 चुकीचं आहे, कारण की या 89 मध्ये ना एक ऍड करायचा असतो 90, आणि मग 2 ने मल्टिप्लाय करायचा, 180 उत्तर येतं. इथं पण आपण एक ऍड करतो, कारण की जर याच्यातल्या संख्या मोजल्या ना आपण किती येतात ते, तर 99 मधून 10 ऍड
मायनस केल्यावर 89 जे येतात ना आपण याच्यामध्ये 10 हा सुटून जातो, कारण की 99 मधून 10 आपण मायनस केले तर 10 पकडला जात नाही, त्याला परत पकडण्याकरता आपण एक ऍड करत असतो. तो राज्यसेवेचा प्रॉब्लेम बघून घ्या. ठीक आहे. आता हा तर सोपा होता. मेन्सुरेशन सांगितलं होतं, जर नवीन चॅप्टरचा प्रश्न विचारला तर तो एकदम सोपा येणार. आता आयताकृती असं काहीतरी आहे, याचे लांबी आणि रुंदी दिलेली आहे 30 सेंटीमीटरच्या, असे काहीतरी आपल्याला याच्यामध्ये ब्लॉक्स वगैरे बसवायचे. ठीक आहे. ओके, असं काहीतरी बसवायचे 30 30 30 30 30. तर कसं बसवणार, तर याचं पहिले क्षेत्रफळ डिवायडेड बाय एका त्या छोट्याशा चौकोनाकृती काय जे काय असेल त्याचं क्षेत्रफळ, तर याचे क्षेत्रफळ डिवाइड बाय याचं क्षेत्रफळ. आता याचे क्षेत्रफळ तर डायरेक्ट भेटते 18 × 12, पण हे मीटर मध्ये दिले, हे सेंटीमीटर मध्ये दिले. आता याचं चौरस सारखं आहे, तर 30 × 30, बाजू पण 30 लांबी पण 30. ठीक आहे, पण हे मीटर मध्ये दिलंय, हे सेंटीमीटर मध्ये दिलंय, तर याला मी सेंटीमीटर मीटरचं सेंटीमीटर मध्ये करू, आणि एका मीटर मध्ये 100 सेंटीमीटर असतात, तर 18ला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करण्याकरता मल्टिप्लाय बाय 100, आणि 12ला पण कन्वर्ट करण्याकरता मल्टिप्लाय बाय 100. तर हे सेंटीमीटर झालं, हे सेंटीमीटर झालं. आता करा, 0 कट 0 कट 0 कट 0 कट 3 1 3 3 चूक 12 3 1 3 3 से 18 6 चूक 24 24 वर 2 0 2400. सोपा होता. ठीक आहे. नेक्स्ट, हा तर स्पीड टाइम डिस्टन्सचा सोपा आहे. याच्यामध्ये बघा, प्लॅटफॉर्मला स्वतःची स्पीड असते का, प्लॅटफॉर्म हलतो का, नाही, नुसता हलतो, तर त्याची रिलेटिव्ह स्पीड घेण्यामध्ये प्लॅटफॉर्मची स्पीड काही येत नाही, नुसती रेल्वेचीच घेणार. पण लांबी प्लॅटफॉर्मला मोठी असते, रेल्वेची पण मोठी असते, तर रिलेटिव्ह डिस्टन्स म्हणजे सापेक्ष अंतर घेण्याकरता दोघांचं घ्यावं लागतं. 1000 वेळेस प्रॉब्लेम झालाय. तर रेल्वेची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी, आता कोणाची विचारले, प्लॅटफॉर्मची, एक्स पकडूया, डिवायडेड बाय, पहिल्यांदा मी लिहून घेतो, 80 स्वतःचीच असण्याची 5/18, आणि हे 72 सेकंद. आता बघा का केलंय मी, हे आहे टोटल डिस्टन्स, रिलेटिव्ह स्पीड, डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड, नॉर्मल फॉर्म्युला, सेकंद टाइम मध्येच उत्तर येतं, हे सेकंदामध्ये दिलेलं आहे, पण ही स्पीड मला किलोमीटर पर आवर आहे, किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंद करण्याकरता मल्टिप्लाय बाय 5/18 पाठ करून गेलेलो आहे. आता 18 खाली आहे, इकडे जाऊन वरती जातो, तर मग मी एक काम करू, डबल वेळेस लिहितोय फक्त मी तुम्हाला कळण्याकरता, इथं मल्टिप्लाय बाय 18 होतो, आणि हे खाली 80 × 5 तसंच उरतात. ठीक आहे. आता हे 72, आता तुम्ही काटापिटी करू शकतात, 18 × 18 = 72 असं चालतं. ठीक आहे. आणि हे 8 × 5 = 40, 400, 400 × 4 1600, तर मी असं डायरेक्टली करू, 700 + x = 1600. आता हे प्लस मध्ये इकडे जाऊन मायनस मध्ये, तर 1600 - 700 900. पण तुम्ही याला ऑप्शन वाईज गेलं असतं तर भरपूर फरक झाला असता. कसं बघा, मी असं ॲझ्युम केलं 900 मीटर आहे आणि हे 700, 900 आणि 700 किती झाले, 1600. आता 1600ला 80 × 5/18 वर घेऊन टाकतो. आता बघा, 0 कट 0 कट 8 2 16 8 0 0 5 1 5 चूक 80 18 चूक 72, आणि त्यांनी पण 72च दिलं होतं, तर डायरेक्टली ऑप्शन वाईज, कारण की मी तर असं केलं होतं, म्हणजे मी जेव्हा पेपर माझ्या हातात आला तेव्हा. हे एवढं थोडी करत बसायची, ही बुकिश मेथड झाली ना. नेक्स्ट, हा तर सोपंच होता, म्हणजे याच्यात तर काही MPSCने ठेवलंच नाही, एकदम सोपा होता. सर्व मोगरा शेवंती आहे, तर ऑल मोगरा इज इन द शेवंती, अँड सर्व शेवंती फुले आहे, ऑल शेवंती इज इन द फुले. आणि तुम्हाला मॅरेथॉनमध्ये शिकवताना मी यूट्यूबवर सांगितलं होतं की आतून बाहेर जाताना सर्व जणांची गरज होती अभिमन्यूला, आणि बाहेरून आत येताना चक्रव्यूहमध्ये येताना काहीच जणांची गरज होती. तर बाहेरून आत येताना काही शब्द असला पाहिजे, आतून बाहेर जाण्याकरता सर्व शब्द असले पाहिजे. आता बघा, फुले मोगरा, फुले इकडे मोगरा आहे म्हणजे बाहेरून आत येतोय, बाहेरून आत येताना काही पाहिजे, इथं सर्व दिलं, कॅन्सल. फुले शेवंती, फुले शेवंती, बाहेरून आत येताना काही शब्द पाहिजे, पण यांनी सर्व दिला, कॅन्सल. एकही नाही, निष्कर्ष अ व ब दोन्ही चुकी. सोपं होतं की नाही. नेक्स्ट, हा वाला तर त्यापेक्षा सोपा होता. नॉर्मली तुम्हाला याच्यात बेसिक आकृती बघायची होती, आणि ही वाली एक तुम्हाला बेसिक आकृती दिसतीये, अशाच बाकीच्या 4 दिसत आहे, आणि बेसिक आकृतीमध्ये एक ही वाली बेसिक आकृती असते. यामध्ये कसं असतं, तुम्हाला काउंटिंग करायची, 1 2 3 4, यावर पण मी
यूट्यूबवर फ्री ऑफ कॉस्ट सेशन घेतला होता, आजही जाऊन तुम्ही बघून घ्या. आणि या 4चे डबल करतात 8. अशीच ही थोडी एक्सटेंड करून दिली होती. यावेळेस त्यांनी काय केलं, असं केलं, असं केलं आणि इथं अजून एक मारून टाकली लाईन. त्याने काय बिघडतं, बेस बेस तर तोच आहे. 1 2 3 4 5 6 आणि 6चे डबल 12. म्हणजे ही एक आकृती, ही एक आकृती, ही एक आकृती, ही एक आकृती. म्हणजे 12 चोक 48 तिथे झाले. तर 48 किंवा त्यापेक्षा जास्त असणार. तर 38 तिथंच कटला, 46 कटला, 42 कटला. मोजायची पण गरज नव्हती 60. तरी मोजून घेतो. आता हे तर इंडिव्हिज्युअली मोजले असते तर 48 झाले असते, पण यांना एक केलं त्यामुळं एक्स्ट्रा पण झाले ना कनेक्टेड. तर हे असं हा वाला बघा, हा वाला एक एक्स्ट्रा, हा वाला एक एक्स्ट्रा, हा वाला एक एक्स्ट्रा, असा वरतून एक एक्स्ट्रा, असा एक्स्ट्रा, असं खूप होत आहे. पण हे असं मोजत बसण्यापेक्षा याला पण पॉईंट बघायचे फक्त. आता बघा ना, कॉमन पॉईंट कुठं टचअप झालेले बघा. ही वाली लाईन इकडे टच झाली, पण या लाईनला कुठं टच झाला का नाही. ही पण सिंगल टच आहे, ही पण सिंगल टच आहे. डबल टच वाले पाहिजे, 2 किंवा 2 पेक्षा जास्त. इथं बघा 3 लाईन टच आहे, इथं 3 लाईन, 3 लाईन, 3 लाईन, 3 लाईन, 3 लाईन. ते टोटल किती पॉईंट आहे, 6 पॉईंट. आणि याचे पण डबल करायचे असतात. तर 48 इथपर्यंत होते आणि या 6चे पण डबल 12, तर झाले 60. असं हे सगळं बॅचमध्ये शिकवलेलं. ओके. आता हा ब्लड रिलेशनचा होता, सोप्पा होता. चला करू. अल्टिमेटली मला विचारलं होतं सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांची. ठीक आहे, रोहन हा रामूचा मुलगा आहे. करू मी बघा, रोहन हा रामूचा मुलगा आहे. तर रामूचा मुलगा रोहन म्हणजे हा मेल मेंबर झाला रोहन. रामू पण तसं मेलच आहे नावाने. रामूच्या बाबांनी म्हणजे रोहनच्या दादूनी, तर डायरेक्टली इथं लिहू दादू, आजोबा, ग्रँडफादर, पॅटर्नल ग्रँडफादर. जे विचार करायचे विचार करा, पण तुमच्या हिशोबाने लिहा. बाबांनी रोहनला शाळेतून घरी घेतले, नाही शाळेतून घेतले आणि सचिनच्या काकाच्या घरी गेले. तर सचिन कोण आहे भाऊ मला माहित नाही, पुढे चला ना. सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण आहे. रोहनच्या आईची म्हणजे रामूची बायको, बायकोची बहीण म्हणजे रामूची कोण झाली ती साली. बस मला एवढंच पाहिजे होतं, तरी लिहून घेतो. इथं लिहितो डायरेक्टली साली, जर लहान असेल तर. ठीक आहे, तर रोहनची आईची बहीण आहे. आणि वरती एक स्टेटमेंट राहिलं होतं, रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले, सचिनच्या काकाच्या घरी गेले. अच्छा. आणि सचिनची पत्नी ही रोहनच्या आईची बहीण आहे. रोहनच्या आईची बहीण ही कोण, सचिनची पत्नी, म्हणजे ही आहे सचिनची बायको. झालं. आता तुम्हाला पूर्ण सॉल्व्ह करून दाखवतो, जबकी याची गरज नव्हती. तर सचिनच्या पत्नीचे म्हणजे हे पत्नीचे, रोहनच्या वडिलाची म्हणजे तेच झालं ना, साली झाली ना. साली म्हणा, मेवणी म्हणा, मेवना म्हणा, मेल असेल तर मेवना. ठीक आहे, तसं एकच ऑप्शन आहे मेवना. पण एवढं मी तुम्हाला सांगू का, आई तर नाहीये, कारण की आईचं कोणतं रिलेशनच दिले नाही, बहिणीचं रिलेशन दिलंय. म्हणजे सिस्टर तर पाहिजेच उत्तरामध्ये. मग ते डॉटरच्या स्वरूपात पण येऊ शकतं, ठीक आहे, किंवा नॉर्मल सिस्टर पण येऊ शकतं. पण बायकोकडील सिस्टर आहे ना ती. हे बघा ना, बायकोची सिस्टर आहे ना, म्हणजे इन लॉ झालं पाहिजे. सिस्टर इन लॉ, ब्रदर इन लॉ, फादर इन लॉ, राईट. प्रत्येक ठिकाणी लॉ. तर असं सिस्टर इन लॉ तर बघितल्या क्षणी पण होतं. पण ठीक आहे, सगळं सॉल्व्ह करून दाखवलं. हा पण प्रश्न पझलचा होता, खूप चांगला होता. या प्रश्नाकरता खूप जण येणार हा व्हिडिओ बघायला. तर मी तुम्हाला हा 20 सेकंदात सॉल्व्ह करून देतो, कारण की मी स्वतः तसं केलं होतं बाय डिफॉल्ट. आई शपथ घेऊन सांगतो, मी हे काय बनवत बसलो नाही आणि आत्ताही तुम्हाला बनवून देणार नाही. मी जसं सॉल्व्ह केलं डायरेक्टली तुम्हाला तसं सांगतोय. मी खूप वेळेस तुम्हाला सांगितलं होतं, कोडिंग डिकोडिंग असो, पझल असो, या केसमध्ये आपको पूछा क्या है सबसे पहिले वो चेक करो. आता इथे तुम्हाला विचारलं काय, विज्ञानात सर्वात जास्त गुण कोण मिळवले, विज्ञानात. तर माझं सगळं घेणं देणं विज्ञानाशी, मला दुसऱ्यांशी काय घेणं देणं. ठीक आहे, मग आता हे असे 6 विद्यार्थी आहे, गणित आणि विज्ञान आहे. गणितातील ओके ओके आहे. माझं कामाचं विज्ञान इथं भेटलं, अजून विज्ञान इथं भेटलं, विज्ञान इथं भेटलं, विज्ञान इथं भेटलं. ठीक आहे, आता बघा, ए चे गणितातील गुण सी च्या अगदी वर आहे, गणिताचं काय घेणं देणं मला. आणि विज्ञानातील गुण कंटिन्यू स्टेटमेंट आहे, म्हणजे ए बद्दलच दिले. तर ए चे विज्ञानातील गुण एफ च्या वर आहे, एफ च्या वर ए आहे. ठीक आहे, बी हा विज्ञानात सी च्या वर आहे. अच्छा, बी हा सी च्या वर आहे. आणि गणिताचं सोडून द्या. एफ ने विज्ञानात डी व ई पेक्षा
डी व ई पेक्षा, डी व ई पेक्षा एफ ने, आणि एफच्या वर ए आहे, एफच्या वर ए आहे, हे दिलेलं होतं ना मला पहिल्यांदा. म्हणजे सर्वात वर विचारलंय मला, तर एफ तसा पण कटला, डी कटला, नी कटला. तर डी कटला, एकच ऑप्शन कटला आतापर्यंत. ठीक आहे. आणि बी पण सी पेक्षा जास्त आहे, तर मला नाहीतरी जास्तच विचारलं होतं, तर सी पण तसा पण कटला. आता राहिला ए आणि बी मध्ये. पुढं गणितात सी व डी च्या मध्ये कोण नाही, आणि विज्ञानात सी आणि ए च्या मध्ये कोण नाही. सी आणि ए च्या मध्ये कोण नाही म्हणजे सी असा आहे, तर ए इथंच पाहिजे, म्हणजे ए सीच्या खाली जाणार, म्हणजे अल्टिमेटली बीच सर्वात वर राहतो. डायरेक्टली गेला ए कटला. तर मी असं केलं होतं, मला गणिताचे काय गणित. ठीक आहे. नेक्स्ट सोपा होता एमडीएच फॉर्म्युला, मेन डेज वर्क. ठीक आहे. एमडीएच फॉर्म्युला मी पहिले फक्त फॉर्म्युला लिहून देतोय, त्याच्यामध्ये जे अवेलेबल असेल ते लिहायचे असतात आणि बाकीचे सोडायचे असतात. तर मेन किती, 6 मजूर, किती दिवसात, 4 दिवसात. तासाबद्दल काही दिले नाही, सोडून द्या. काम काय करतात, विटा बनवण्याचं. वर्क काय, वीट, म्हणजे किती बनवले, 9600. इकडं 18 मजूर 2 दिवसात किती बनवणार, एक्स. बस करा काटापेटी. 6 1 6, 6 3 18, बे 1 बे, बे 1 बे, बे 2 4, अजून काही उरलं का, नाही. बे 1 बे, बे 4 8, बे 8 16, 0 0, आणि इकडं मल्टिप्लाय. 0 0 8 3 24, 7 2 4 3 12 13 14, 14400. फक्त काटापेटीचा प्रॉब्लेम होता, काही नव्हतं. आता 54 किलोमीटर तास. अरे यार, हा स्पीड टाइम डिस्टन्सचा मला दिलेलं आहे. स्पीड टाइम डिस्टन्स काढायचं आहे, तर डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड मल्टिप्लाय बाय टाइम. बेसिक फॉर्म्युला कधीच चेंज होत नाही. स्पीड किती दिले, 54. टाइम किती दिला, सेकंद. सेकंदामध्ये दिला, हे किलोमीटर पर आवर मध्ये दिला, त्याला मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करण्याकरता मल्टिप्लाय बाय 5/18. याच्यापेक्षा सोपा प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला जिंदगीत. 9 1 9 9 2 18, बे 1 बे, बे 27, आणि 27 म्हणजे 5 7 5 35, चले 3 5 2 10 11 12 13, 135 मीटर. सोपं होतो का नाही. नेक्स्ट, आता हा जेव्हा काहीच नाही सुचलं मला, बेसिक रिजनिंगचा प्रॉब्लेम, श्रेणी, सिरीज, क्लासिफिकेशन वगैरे, तर मी सरळ सरळ गॅप मेथडने जातो. आणि गॅप मेथड हा शब्द मी किती वेळा वापरला असेल. ठीक आहे. तर 3 6 11 18 याच्यात गॅप होता 3चा, इकडं 5चा, इकडं 7चा, मग इकडे कितीचा असेल, कसं कळालं. अरे बघा ना, इकडं 2चा, इकडं 2चा, मग इकडं पण 2चा, मग इकडं 9 18 9 27. हा वाला सेम टू सेम प्रॉब्लेम आलाय. मॅरेथॉन मध्ये सेम उत्तर 27 होतं, सेम 3चा 11 18 याच संख्या होत्या. सेम, सगळं सेम होते. हा 100% सेम आला, जसाच्या तसा. आता हा डिस्टन्स अँड डायरेक्शन सोपच होता. ठीक आहे, नॉर्मली करू शकत होता. करा. अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडे गेले. आता नॉर्मली आपण ईस्ट इकडं, वेस्ट इकडं, नॉर्थ इकडं, साऊथ इकडं. तर पश्चिमेकडे गेला म्हणजे असा पॉईंट इकडे गेला पश्चिमेकडे 4 किलोमीटर, नंतर उत्तरेकडे गेला 2 मीटर, त्यातून पैसे घेऊन पूर्वेकडे गेला 4 मीटर. हे 4 4 सेम आहे. आता इथून तो किती अंतरावर येते, हे 2 येते, हे पण 2. तर हे एवढं सोपं होता की कोणाला येणार. ठीक आहे. आता हा वाला पण सोपा होता, जसं तसं तुम्हाला लिहायचं होतं. हे मला दिलेलं आहे 15 - 3 + 10 इंटू, जसं दिलंय तसं मी लिहितोय. याचं उत्तर नाही काढायचं, मला चेंज करायचंय. प्लस म्हणजे मायनस, तर प्लसच्या ठिकाणी मायनस, मायनस म्हणजे इंटू, मायनस म्हणजे इंटू, भागाकार म्हणजे प्लस, भागाकार म्हणजे प्लस, आणि इंटू म्हणजे भागाकार, भागाकार. बाकी आकडे तसेच टाका, त्याला नका चेंज करू. आता पहिले भागू बेवनुसार, 5 दुने 10, बाकी तसंच्या तसं. 15 × 45, 45 आणि 5 50, आणि -2. पहिले प्लस प्लस वाले मग मायनस वाले, तर 48. हे तर सगळ्यांना आलं असेल. ठीक आहे. आणि हा वाला सोप्पा होता. मी याच्यात जास्त डोकं लावले नाही, कारण की खूप मोठा शब्द आहे. आणि जेव्हा असाच एक टाईप ऑलरेडी विचारलं होतं कंबाईन मध्ये, तर हा टाईप आला ना, मी जास्त डोकं लावत नाही, मी जसंच्या तसं कॉपी पेस्ट करतो याला. म्हणजे मी काय करतो, जसं तुम्हाला लिहून देतो इथं बघा, ब्रेक थ्रू, BREAKTHROUGH. आणि जर पुढे पण तुम्हाला जसाच्या तसा शब्द भेटतोय, त्याच्यात काही सिक्वेन्स चेंज म्हणजे
अल्फाबेटिकली लावला नाही, असेंडिंग डिसेंडिंग काही नाही आहे, फक्त कोण कुठं लावला मला माहीत नाही. तर मग मी काय करतो, सरळ नंबरिंग देतो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. आणि आता शब्द कसा लावला, EAOUHRBRGHKT. थांबा थोडा अजून कट ऑफ बद्दल बोलणार आहे. ठीक आहे. तर आता हा ई कशा नंबरवर होता, पहिल्यांदा 3 नंबरवर, ए 4 नंबरवर होता, हा ओ 9 नंबरवर होता, वरचे नंबर लिहितोय. मग 10, एच कितीवर होता 7, मग 8, मग 1 आणि 2 11 आणि 12 आणि 5 आणि 6. त्याच नंबरवर मी हे वाले लिहू, त्याला नाव देऊ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता मी परत 3 नंबरवाला घेतो, 3 आणि 4 ST, 9 आणि 10 TI, 7 आणि 8 BU, 1 आणि 2 DI, 11 आणि 12 ON आणि 5 आणि 6 RI. असा एक्झॅक्टली शब्द कुठे भेटतोय मला बघा बरं. हा भेटला, बस मॅटर क्लोज. त्यांनी जसं चेंज केलं मी तसं चेंज केलं, स्वतःचं डोकं अप्लाय करायचं नाही, एवढंच होतं. आय होप आवडलं असेल तुम्हाला. मोठा तर बनवायचं नव्हतं, मोठं काय बनवू जबरदस्ती, सोपे होते 2-3 फक्त तुम्हाला ते बघायचे होते, त्याच्याकरता तुम्ही व्हिडिओ बघायला आले, त्याच्याकरता धन्यवाद. ठीक आहे. तर आय होप की 20 मधून 20 तुम्हाला आले असणार. तसं काही सोपं नव्हतं, ॲटलिस्ट 19 तरी आले असणार. आणि तुम्ही विचार करा, जर 50 40 60 एवढा जर कट ऑफ असेल याच्यामध्ये, त्याच्यामधून 20 इकडंच घेतले तर अर्धे 40% तर झाली ना तुमची. विचार तर करा. ठीक आहे. तर आय होप तुमचं चांगलं सेशन गेलं असेल. प्लीज या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये, आता रेकॉर्डेड आहे, मी आता रेकॉर्ड करतोय, आजच सकाळी पेपर झाला, आता जस्ट मी घरी आलो म्हणजे लाईव्ह सेशन घेऊन. तर प्लीज या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये सांगा तुम्हाला मॅथ्समध्ये किती येत आहे, आपल्या सेशनचा किती फायदा झाला. ठीक आहे. थोडासा तुमचा फायदा, थोडासा आमचा फायदा. आणि ग्रुप सी करता परत एकदा नवीन 2025 करता नायक बॅच येत आहे, ॲपमध्ये लॉन्च ऑलरेडी झालेली आहे, ते उद्या परवा लॉन्च होईल, तर बघूया. ठीक आहे. भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.